आता फेटिग अँड रेडिएशन मध्ये हा जो चार्ट आहे हा अत्यंत महत्वाचा आहे. काय बघा, तर मॉलिक्यूल आहे आणि त्याचा गामा आहे. मोनो ॲटॉमिक साठी हा गामा 5/3 असतो. त्याच्यानंतर डायटॉमिक रिजिड साठी हा गामा 7/5 असतो. डायटॉमिक नॉन रिजिड आणि ट्रायटॉमिक लिनियर त्याच्यासाठी तो 9/7 असतो आणि ट्रायटॉमिक नॉन लिनियर साठी तो 4/3 असतो. तर ह्या गोष्टी नीट लक्षात ठेवा आणि आता आपण त्याच्यावर आलेला प्रश्न बघू. तर ह्या चार्टवर प्रश्न आलेला आहे बघा. जेई मेन्स 2025 ला 7 एप्रिलला जी शिफ्ट झाली होती त्याच्यामध्ये हा प्रश्न विचारलाय बघा. मॅच दी लिस्ट फर्स्ट विथ लिस्ट सेकंड. आता जेईचे प्रश्न सीईटीला रिपीट होतात आणि म्हणूनच आपण हा प्रश्न बघतो आहोत. ऑप्शन ए आहे ट्राय ॲटॉमिक रिजिड गॅस, बी आहे डायटॉमिक नॉन रिजिड गॅस, सी आहे मोनो ॲटॉमिक गॅस आणि डी आहे डायटॉमिक गॅस. आणि लिस्ट सेकंड मध्ये पहिला ऑप्शन आहे बघा गॅमाची व्हॅल्यू 5/3, दुसरा आहे 7/5, तिसरा आहे 4/3 आणि चौथा आहे 9/7. तर सगळ्यात आधी पाहायचं पहिला ट्रायटॉमिक रिजिड गॅस. तर त्याचं ऑप्शन आहे थर्ड वाला ऑप्शन ट्रायटॉमिक रिजिड गॅस म्हणजेच ट्रायटॉमिक नॉन लिनियर. त्याच्यासाठी व्हॅल्यू असते बघा 4/3. म्हणजे ए वाला तिसरा ऑप्शन असणारे दोनच ऑप्शन आहे ए आणि बी, म्हणजे आपोआपच दोन ऑप्शन काय झाले एलिमिनेट झाले. मग आता दुसऱ्याकडे जायचं डायटॉमिक नॉन रिजिड गॅस. तर डायटॉमिक नॉन रिजिड गॅस दिसतंय का चार्टमध्ये, ज्याचा गामा हा 9/7 आहे. म्हणजे बी चा चौथा ऑप्शन असणारा फक्त ए ऑप्शन आहे, पुढचे पाहायची गरज नाही. मग आपोआपच सी फर्स्ट आणि डी सेकंड वाला असा ए ऑप्शन आहे. आणि म्हणूनच सीईटी नीट जेई मध्ये आपला वेळ वाचण्याला खूप महत्व असतं आणि म्हणून पहिले आणि दोन ऑप्शन एकदा मॅच झाले की पुढचे परत पाहत वेळ घालवायचा नाही. आले लक्षात? शॉर्ट व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.